नमस्कार मंडळी, आज आपण घरच्या घरी बाजारासारखं केशर पिस्ता श्रीखंड किंवा कुठल्याही फ्लेवरचं श्रीखंड तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने बनवू शकता. चला मग मी कसं बनवलं ते पाहूया. तर मी घेतलेलं आहे अर्धा किलो दही मी 7 ते 8 तास मी स्वच्छ कपड्यामध्ये बांधून आणि निथळून घेतलेलं आहे. दहीमधलं पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे आणि घट्टसर असं दही मी त्या निथळल्यानंतर काढून घेतलं, म्हणजे त्याला आपण चक्का म्हणतो. तो चक्का आपण बनवून घ्यायचा आहे. अर्धा किलो दहीमध्ये जवळजवळ 200 ग्रॅमपेक्षा जास्त श्रीखंड, म्हणजे पाव किलोपेक्षा जास्त श्रीखंड होतं. तर ती आता दही बघा किती घट्ट झालेली आहे बघा. आणि त्याच्यासाठी मी साखर घेतलेली आहे 150 ग्रॅम. साखर अर्धा किलो दहीला 150 ग्रॅम घ्यायची असते. मी ह्याच्यातली थोडी 100 ग्रॅम टाकणार आहे, पण प्रमाणबद्ध सांगितलं तर 150 ग्रॅम टाकायचे. पिस्ता मी भिजवलेला आहे आणि केशर भिजवलेला आहे दुधामध्ये. तर आपल्याला दही जी आपल्याला घ्यायची आहे ना, ती तुम्ही रात्रीही स्वच्छ कपड्यात बांधून रात्रीही तुम्ही नळाला लटकवू शकता किंवा एखाद्या हुकला लटकवून ठेवायची, म्हणजे त्याचं पाणी पूर्ण निथळून जातं. अशा पद्धतीने तुम्ही हा चक्का बनवू शकता. घरच्या दहीचा हा आता मी बाजारातलं दही घेतलेलं आहे. आता आपल्याला ना हा पिस्ता आणि जे आपण केशर घेतलेलं आहे दुधामध्ये भिजवलेलं, तर थोडंसं मिक्सरला त्याची भरड करून घ्यायची. 1 ते 1.5 तास असं पिस्ता भिजवून घेतलेला मी आणि दुधामध्ये केशर भिजवून घेतलं. आता बघा अशी थोडीशी जाडसर अशी मिक्सरला भरड काढून घ्यायची अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला हा चक्का मी बघा ह्यामध्ये बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आता मी यामध्ये ह्यातली साखर, मिक्सरला घालायची गरज नाही, पिठी साखर घेतलेली आहे. आणि पिठी साखर नसेल तर तुम्ही आपली साधी साखर घेऊन मिक्सरला दळून घेऊ शकता. आता मी त्यातली जवळजवळ 100 ग्रॅम घालून घेतली आणि चमच्याने पॅच्युलाने अशी मिक्स करून घ्यायची किंवा विस्करने, कारण साखर आहे ती पटकन दह्यामध्ये घातल्यानंतर पटकन विरघळली जातं. अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी छान असं बाजारासारखं श्रीखंड तुम्ही घरी बनवू शकता, फ्रेश बनवू शकता. आपल्याकडे पाहुणे येणार असतील किंवा आपल्याला श्रीखंड खायची इच्छा झाली तर छान असं श्रीखंड. आता ह्यामध्ये मी केसर पिस्ता बनवलेला आहे. त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट म्हणा, इलायची म्हणा, मँगो म्हणा, सगळे फ्लेवर तुम्ही बनवू शकता. फक्त चक्का हा एकच असतो, वरून फक्त फ्लेवर ॲड केलेले जातात. तर आता हे बघा छान असं, आणि श्रीखंड साखर घातल्यानंतर चक्क्यामध्ये पातळ होतं, पण आपण फ्रीजमध्ये ठेवलं की ती व्यवस्थित घट्ट होऊन जातं. असं छान असं घट्ट होतं, जसं आपण बाजारात आणतो त्या पद्धतीने घट्ट होतं. आणि छान अशी श्रीखंडाची म्हणजे ही रेसिपी आहे. आणि वेळही अगदी 10 मिनिटांमध्ये हे मिक्स करून आणि श्रीखंड तयार होतो बघा. आणि फक्त चक्का आपल्याला रात्री किंवा सकाळी लावून ठेवायचा, तो संध्याकाळी करायचं बघा. आता हे जे मिक्सरला आपण केशर वाटलं, केशर आणि पिस्ता ते यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि बघा असं थोडीशी जाडसर ठेवायची, म्हणजे केशरचे आणि पिस्त्याचे काप आहेत ना ते थोडेसे त्यामध्ये दिसले पाहिजेत. आपल्या वरून गार्निशिंगला लागणारच आहेत केशर आणि पिस्ता थोडेसे ठेवायचे भिजवलेले किंवा असे बारीक कट करून ठेवायचे. आणि बघा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने छान असं श्रीखंड असं मिक्स करून घ्यायचं बघा. आणि आपल्याला फ्रीजमध्ये जवळजवळ 1 तास ह्याला रेस्टला ठेवलं ना की 1 तासामध्ये मस्त असं घट्ट श्रीखंड होऊन जातं बघा. बघा अगदी बाजारासारखं श्रीखंड आपण अशा पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता. आणि छान असं बघा बाजारासारखं श्रीखंड झालं. ते साखर घातल्यामुळे, पिठी साखर घातल्यामुळे थोडं जरी पातळ झाली तरी ते तुम्हाला बोलल्याप्रमाणे ते फ्रीजमध्ये ठेवलं की ते घट्ट होऊन झालं. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं, अगदी कंटिन्यू मिक्स करत राहायचं. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेला आहे तेही दाबायला विसरू नका. आणि तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही तर लाईक पहिलं करा आणि मगच व्हिडिओला सुरुवात करा. आणि बघा अशा पद्धतीने छान असं हे श्रीखंड आपलं मस्त असं झालेलं आहे बघा. छान असं अगदी केशर पिस्ताचा जो रंग आहे ना मिक्स केल्यानंतर तो सुरुवातीला डार्क दिसत होता, तर केशर तुम्ही जितकं जास्त घालाल तितकं रंग डार्क दिसणार. आता हा थोडा लाईट झाला कारण साखर आणि दही हे जो चक्का बनवला तो सफेद रंगाचा, आणि आपण पिस्ता आणि केशर वाटून घातलं तरी सुद्धा तो केशरी झाला होता, पण तो थोडा व्हाईट कलर रंगामुळे थोडं लाईट झालं. आता हे आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. आणि जवळजवळ 1 तास आपल्याला हे फ्रीजमध्ये
रेसला ठेवायचं. त्याआधी आपण ह्यामध्ये बघा रेसला ठेवलं होतं आणि बघा ह्यामध्ये केशर आणि पिस्ताचे काप थोडेसे घातले गार्निशिंगला. आणि कशी झाली रेसिपी मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.